सगळे सोय केलेली आहे, समोसा पाणी फेमस रील स्टार आहे आपला आदिवासी समाजाचा। हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, जय आदिवासी, जय जोहार, धन निरंकारजी। तुम्ही विचार करत असेल की आज असा गेटअप का, तर आज आहे 9 ऑगस्ट आणि 9 ऑगस्टला आमच्या इकडे आदिवासी जागतिक दिवस खूप मोठ्याने साजरा केला जातो आणि आहो पण रेडी झालेले आहे। जय आदिवासी मित्रांनो, जय जोहार, धन निरंकारजी। अनेक मित्रांनो, आज 9 ऑगस्ट आहे, त्याच्यामुळे आमची आदिवासी वेशभूषा आहे आणि आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला खूप काय दाखवणार आहे। म्हणजे आदिवासी संस्कृती कशी असते तर ते आज तुम्हाला सगळं दाखवणार। त्यांचं गीत गायन कसं, त्यांचं नाचणं कसं, त्यांची वेशभूषा कशी, हे सगळं तुम्हाला आज व्हिडिओच्या साहाय्याने आम्ही दाखवणार आहे। तर फटाफट कार्यक्रम चालू होतोय, तर तिकडे डायरेक्ट भेटू। तो चला। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, बिरसा मुंडा अमर रहे, अमर रहे। बूट आदिवासी जागा हो, क्रांतीचा धागा हो। जंगल जमीन की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। चलो आहे। तर मित्रांनो, जिथे रॅली निघणार आहे तिथे आम्ही सगळेजण पोहोचलेलो आहेत आणि दादा आहेत। तर दादा थोडे जय आदिवासी, तर दादा थोडे काही शब्द बोलणार आहेत, ते ऐका तुम्ही आपल्या आदिवासी समाजाबद्दल। सर्वांना जय आदिवासी। जय आदिवासी। आज आपला सगळा जागतिक आदिवासी दिन आहे। खरं तर म्हणजे जागतिक आदिवासी दिनाची सुरुवात ही 9 वर्षापूर्वी कर्जत तालुक्याने केलेली आहे। त्यापासून ह्या संघटनेचा एकच विचार होता की सर्वांनी आपली आदिवासी संस्कृती जपावी आणि सर्व आदिवासींनी एकत्र येऊन समाज कसा पुढे जाईल हे सगळं काही पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावे। म्हणून हा जागतिक आदिवासी दिन कर्जत तालुक्यातून भरपूर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आजच्या जागतिक आदिवासी दिनाची जी रूपरेषा आहे ते म्हणजे की कोतवाडी ट्रस्ट येथून आपण हे जे 2 स्तंभ दिसतात त्या स्तंभांना आपण पुष्पहार घालून पुढे आपण नेरळमधून कर्जतला आणि कर्जतवरून कशळे येथे आदिवासी दिनाची समारोप करणार आहोत। ठिकठिकाणी आदिवासींच्या संस्कृतीचे सगळे कार्यक्रम देखील होणार आहेत। धन्यवाद। जय आदिवासी। जय आदिवासी। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। सर्वांना विनंती आहे, आपण एक 5 मिनिटांमध्ये आपण आपल्या रॅलीला सुरुवात करणार आहोत। सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत एमएससीबीच्या ऑफिस जवळ आपला पिकअप, त्याच्या पाठीमागे आदिवासी समन्वय समिती, त्याच्या पाठीमागे महिला मंडळ, त्याच्या पाठीमागे ज्येष्ठ मंडळी आणि त्याच्या पाठीमागे तरुण मंडळी। तरुण मंडळी जोशामध्ये काही गोष्टी आपण टाळायच्या आहेत। सर्वांना आग्रहाची विनंती आहे। ओके, चला। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। जागतिक आदिवासी दिनाचा विजय असो। शिमीची जाम मस्त आणि जागतिक आदिवासी दिन हा खरं तर म्हणजे कर्जत तालुक्याने सुरू केलेली परंपरा आहे। गेली जवळजवळ 9 वर्षापासून ही आदिवासी दिनाची सर्वजण तालुक्यातले, जवळजवळ जिल्ह्यातले आणि आता सर्वत्र जगातले आदिवासी हा एक उत्सव म्हणून साजरा केला जातो। ह्या आदिवासी दिनाच्या मागे सर्व संघटनेचे कार्यक्रम आणि असलेले सगळे आदिवासी बांधव यांची खूप मेहनत आहे। त्यांचा एकच विचार आहे की सर्व आपली आदिवासी जी संस्कृती आहे ही संस्कृती आपण जपावी आणि त्याच्यानंतर हा उत्सव मोठ्याने साजरा करून सर्वांना आनंद मिळावा, हेच या आदिवासी दिनातून सगळ्यांना एक मेसेज जातो। सर्वांना आदिवासी दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। धन्यवाद। युनोच्या घोषणेनुसार या जगामध्ये 9 ऑगस्टला आदिवासी दिन जाहीर झाला आहे, तो आपण खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो। कर्जत तालुक्यातील समाज, आदिवासी समाज, बंधू भगिनी खूप मोठ्या प्रमाणात आणि आनंद उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमलेले असतात आणि त्याची सुरुवात आज आपण करत आहोत। माझ्या सर्व आदिवासी बंधू भगिनींना, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना, सर्वांना माझ्या आदिवासी दिनाच्या शुभेच्छा। उषा पारधी, निलम ढोले, नितीन
अशा निर्गुण सिमीचे फॅन लोक भेटलेले आहेत फुल. तर मित्रांनो दादाच्या घरी आलो आणि दादाच्या घरी मंदिर खूप भारी आहे. मी तुम्हाला दाखवतो बाप्पाचं मंदिर. तर तुझं दर्शन घेतो आम्ही. गणपती बाप्पा जय आदिवासी. तर मित्रांनो आता आम्ही निघणार रॅलीमध्ये आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवतो कसं नवल होण्यासारखी. ताई आहे ती ऑटो चालवते. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आणि चांगलं वाटलं म्हणजे. हा आणि आता काय करू फटाफट आपण निघू रॅलीमध्ये आणि तिकडं आदिवासी संस्कृती कशी असते ते तुम्हाला मी सगळं दाखवतो. तर चला टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट जाऊ तिकडे. जय आदिवासी. मित्रांनो नाश्ता करायला घरी भेटला नाही आणि बघ चमचा वगैरे सगळं पोहे इथंच खाता आलेली. मग आईने दिलं मला. मग तुला कसं हमरे के लाड करती है. आई हमरे के लाड करती है. तर आज आदिवासी दिवस आहे. तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटतंय आणि आता खूप काही बघायचंय पण आहे मला. तर क्या बघना है हमको. हा म्हणजे क्या बघना है हमको. हा म्हणजे तिला आदिवासी संस्कृती कशी असं असते ते आज बघायचे आणि तिला बघायला भेटेल. मन प्रसन्न झालं आहे. तर चला डायरेक्ट भेटू तिकडे आणि तुम्हाला आदिवासी संस्कृती बद्दल जरा माहिती पण देऊ. तर मित्रांनो आम्ही आता आलोय नेरळ मार्केटमध्ये. तिथं आदिवासी नृत्य होतंय ते तुम्हाला दाखवतोय. तर चला. आणि हे माझे बाबा आहेत. त्यांनी पण आपलं म्हणजे कपडे कसे घालायचे पहिले तसं जुगूर आहे बनियान आणि धोतीचा अशा पद्धतीने पहिले आपले आदिवासीचे लोक आपले राहायचे. तर मित्रांनो सिमीला लेझिम वरती डान्स करायचं होतं. त्याला लेझिम भेटलेली आहे आणि आपले हे नितीन पाटील आपल्याला प्रत्येक टाइमाला मदत करत असतात. चॅनल तर जाऊन तुम्ही सगळे सबस्क्राईब करत चॅनलला पत्रकार आहेत आपल्या आदिवासी समाजामधले. चांगलं वाटतंय का. विजय असो. नागा तस्करी
जय आदिवासी. तर मित्रांनो खूप चांगलं वाटतंय, सगळ्यांचं प्रेम भेटतंय, जे इंस्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली. तर आता आम्ही चाललोय 1 नंबर नाक्यावरती. तर मित्रांनो आता आम्ही आलोय माथेरानचा जो घाट आहे तिथे 1 नंबर नाका आहे. चला मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण क्रांतिकारकांच्या पुढे चला. जय आदिवासी. जय आदिवासी. पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनाप्रमाणे आपल्याला पालन करायचं आहे. कोणी कुणाच्या पुढे नको, आपण सर्वजण एकच आहोत. जगामध्ये साजरा होणारा आजचा हा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन, या दिनाची सुरुवात आपण कोतवाली ट्रस्ट या ठिकाणाहून केलेली आहे. जय आदिवासी. परशुराम दरोडा समन्वय समितीचे अध्यक्ष परशुराम दरोडा साहेब. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. मित्रांनो बघू शकता रॅली तुम्ही किती मोठी आहे बघा. तर आम्ही पोहोचलो आता पेट्रोल पंपावरती आणि आहो गेले पेट्रोल भरायला. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. जय आदिवासी. मित्रांनो इथे सगळ्यांसाठी, आपल्या आदिवासी बांधवांसाठी सगळे सोय केलेली आहे. समोसा, पाणी, वडापाव सगळं सोय केलेली आहे. तर खूप भारी वाटते, म्हणजे आपल्यासाठी पण मदत करताय सगळेजण आज रॅलीसाठी. तर मित्रांनो आता आम्ही नेरळमधनं निघलोय. आता आम्ही जाणार कर्जतला. तिथे ग्राउंडचे इथे आमचे सगळे आदिवासी नृत्य, नाच वगैरे सगळे होणार. तर ते तुम्हाला बघायला भेटतील. मागे फुल जोरात रॅली चालू आहे. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मी तुम्हाला आज आदिवासी संस्कृती कसं ते सगळं दाखवतो. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. मित्रांनो बघू शकता किती पब्लिक आहे. नुसती हवा.
तिला गुलाबजामुन खायची. प्यान जमाय लागलं. तर मित्रांनो आम्ही इथे आता गुलाबजामुन खातोय आणि आता गुलाबजामुन खाल्ल्यानंतर डायरेक्ट भेटू कशेळच्या चौकामध्ये आणि तिथं फुल एन्जॉय करू. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सगळे आमचे आदिवासी बांधव एकजूट झालेले आहेत. आता सगळी रॅली चालली आमच्या कशेळकडे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो तिथं आमचे आदिवासी नृत्य होणार, आदिवासी गाणे होणार आणि आदिवासी समाजात जे आमचे आदिवासी लोक राहायचे ते कसे वेशभूषा म्हणजे कपडे थँक्यू. पाहिजे पूर्ण गोल लागतो. हात मग लावा लावा आता सांगा तर लावा. मग पासून सांगायचं लावा लावा की मला मेकअप करताय. आम्ही पोचलो कशेळ आलं. पानं नव्हती, पानं विसरून आलेलं रायगडवर. तर आता पानं लावतो, गळा पण म्हणजे आपले आदिवासी दिवस आहेत, आदिवासी भाषा. तर आम्ही पोचलो आता कशेळात आणि कशेळामध्ये आता तुम्हाला सगळा देख आहे जवळ ज्या आदिवासी परंपरेत कसे लोक राहायचे, कसे वेशभूषा असायची आणि कसे गाणे गायचे, कसे नाचायचे हे सगळं तुम्हाला देख आहे जवळ. तर चला व्हिडिओ आताच कंटिन्यू करा. आणि मित्रांनो तुम्ही हैराण व्हाल, आवडे आदिवासी समाजातले आमचे आदिवासी बांधव जमा झालेले आहेत. तर पूर्ण बिल्डिंग भरलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो. जय आदिवासी. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण बिल्डिंग वगैरे भरून गेलेले आहेत. याला बोलतात आदिवासी पावर. जय आदिवासी. बायको हरवली आता गवली चल ये लवकर ये. चला आपले आदिवासी पारंपरिक जे नृत्य आहे एक 10 मिनिटांनी आपण सर्वांनी जागा. माझी ताई हरवली होती ती पण भेटली. जागा उपलब्ध करा सगळी विनंती आहे. काय चला तुमचा जागा करा. आपण उभारलं करा झुगावरून आपण जागा करा. तात्काळ जागा करा. हॅलो हा बोला. या ठिकाणी बोला. या ठिकाणी समन्वय समितीचे अध्यक्ष आदरणीय परशुराम दराडे साहेब. नारायण कारोडे सर आपण पुढे करा. हा कार्यक्रम चालू करत आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य न भूतो न भविष्य असा हा या ठिकाणी हे बाबा हा माहिती साहेब नाही ना. चला आमदार साहेबांना नृत्य चालू झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवतोय. चला जे महात्मंडळ आलेले आहेत त्यांना विनंती आहे ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या ठिकाणी आपण आपला कार्यक्रम सुरू करा. जागा करून द्या, कोणीही सांगणार नाही. या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती आहे कार्यक्रम सुरू असताना आपल्याला मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्याकडे आवाज येणार नाही. तुम्हाला इकडे यावं लागेल. आधी मनोगत घेऊया. विनंती आहे येण्यासाठी जागा उपलब्ध करा.
आपल्याला शुभेच्छा या ठिकाणी शुभेच्छा मनोहर साहेब व्यक्त करणार आहेत त्यांना जागा करा करण्याला विनंती आहे जागा करा साहेबांना जागा करा आपल्यापर्यंत आम्ही माहिती करतो या ठिकाणी कदम सोलापूर विधानसभा या ठिकाणी जय आदिवासी सर्व समाजाचे सण जुन्या गोविंदाने साजरे होत असताना जागतिक संघटनेने ठरवलं की आपलाही सण साजरा व्हायला पाहिजे. ती तारीख ठरली 9 ऑगस्ट 1994 आणि 94 सालापासून संपूर्ण जगामध्ये एकच तारीख असते ती म्हणजे 9 ऑगस्ट. या दिवशी सर्व समाज आदिवासी बांधव एकत्र येऊन हा सण साजरा करतात. मग ती पारंपरिक वेशभूषा असेल पारंपरिक तुमचे नृत्य असतील वेगवेगळ्या पोशाखामध्ये कार्यक्रम जय आदिवासी यांना वाचवणारा जर कोण असेल तर फक्त आणि फक्त माझा आदिवासी बांधव होता. आज सांगायला या ठिकाणी आपल्याला आदिवासींनी सुद्धा या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेलं योगदान आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणून हिंदुराज सर मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की जागतिक संयुक्त राष्ट्रांनी ज्या वेळेस 1994 हा जो आदिवासी दिन म्हणून जागतिक आदिवासी दिन साजरा केला परंतु भारत देशामध्ये 1950ला जे संविधान आपण या देशामध्ये आणलं गेलं त्या संविधानामध्ये सर्वात जास्त अनुच्छेद फक्त आणि फक्त माझ्या आदिवासी बांधवांसाठी दिलं गेलेलं आहे हे सुद्धा आपल्याला विचारता येणार नाही. आणि म्हणून आज जागतिक आदिवासी दिनाच्या सगळे माझ्या बांधवांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. उपस्थित माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांनी या ठिकाणी सांगतो कर्जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त आदिवासी समाज या ठिकाणी त्यांची बाईट घे. गाडीचा बैल आहे कुठल्याही गाण्यावर नाचतोय तो. हा ना असा बैल आहे हा दोनच आणि नाचायला पण कमी. जय आदिवासी. अरे म्हणा
पूर्वी तुमच्या गावाचं नाव काय? कवटेवाडी. दादाची सासरवाडी. बोल. जय आदिवासी. तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी, पण आपल्या चिमुकल्यांचा प्रेम बघा किती आहे. चला बाय. चला. तर मित्रांनो फायनली जी 9 ऑगस्ट आपल्या आदिवासी दिवसाची जी रॅली होती ती फायनली इथे कशेळ चौकात येऊन संपन्न झाली. आणि सगळे आमचे आदिवासी बांधव एकजूट झाले होते आणि तुम्हाला खूप काय बघायला भेटलं असेल. आणि आदिवासी नृत्य कसं आणि अंगामध्ये ते वेशभूषा कशी असते ते सगळं बघायला भेटलं असेल. पण त्याआधी सिमीचा फर्स्ट टाइम होता, तिला कसं वाटलं आपण ते विचारू. मला खरंच मनापासून खूप चांगला वाटला आणि खूप काही नवीन नवीन मला अनुभवायला भेटला. आणि आदिवासी संस्कृती जे आहे ते खूप चांगली आहे. म्हणजे एवढं फ्रेश आणि पवित्र म्हणतात ना, म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे त्याच्यामध्ये. आणि जे आपल्याला शहराकडून अनुभव नाही मिळत ते शहराकडे जे अनुभवायला नाही मिळत, शहराकडे जे अनुभवायला नाही मिळत ते इकडे गावाकडे आम्हाला भेटतं आणि अनुभवायला. आणि आदिवासी संस्कृती जे आहे मी खरंच मनापासून माझ्याकडे जेवढं होईल तेवढं मी जपणार. आणि माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर प्लीज मला समजून घ्या आणि मला सांगा की म्हणजे मी कुठं काय चुकते ते. आणि खरंच मला मनापासून खूप आवडला. आणि कर्जत म्हणजे सगळे लोक जे आम्हाला प्रेम देत होते, खरंच त्यांच्यासाठी काय बोलू, काय शब्दच नाही. म्हणजे मित्रांनो, म्हणजे मला स्वतःला वाटलं नव्हतं की ह्या रॅलीमध्ये म्हणजे जे आपले आदिवासी बांधव येतील. म्हणजे आम्ही ऍक्च्युली व्हिडिओ बनवतो आणि त्या एवढ्या लोकांना असं आवडेल. तर इथे
1-1.5 घंटा झाला होता. सगळेजण येऊन फोटो काढत होते. म्हणजे पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स म्हणजे जे आपल्या फॅमिलीचा, जे यूट्यूब फॅमिली आहे, इन्स्टा फॅमिली आणि जे आदिवासी बांधव आहेत, तर सगळे येऊन जे फोटो काढत होते, तर असं वाटलं मला की ते कसं सांगू, मला तेच समजत नाही. कारण 1.5-2 घंटे झाले सगळे जमत होते आणि त्यामध्ये सिम्मीचं, माझं, ताईचं आमचं सत्कार पण केलं. त्यांना मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्ही असंच आमच्यावरती प्रेम करत राहा आणि मनापासून सॉरी ज्यांना आम्ही बोलायला आणि ज्यांच्यासोबत फोटो काढायला भेटलो नाही त्यांना. कारण गर्दी एवढी होती आणि क्लाउड म्हणजे एवढ्या आपल्या आदिवासी बांधवांमध्ये म्हणजे कुठे जाऊ कुठे नाही मला तेच समजत नव्हतं. आणि योगेशला मनापासून थँक्यू सो मच मानतो, कारण तो प्रत्येक टायमाला आमच्या सोबत असतो आणि आमचे जे व्हिडिओज वगैरे जो शूट करतो तो योगेशच हँडल करतो सगळ्या गोष्टी. आणि त्याला मनापासून एकदा थँक्यू सो मच. पण खरंच एवढ्या आपल्या आदिवासी बांधवांचं प्रेम मी फर्स्ट टाइम अनुभवलं. कारण मी फक्त नेरळला यायचो, प्रॅक्टिसला जायचो, घरी व्हिडिओ बनवायचो, पण असं बाहेर जायला थोडं टाइम भेटत नव्हतं. पण वेशभूषा आम्हाला करायची होती जसे आपले आदिवासी बांधव पूर्वी करायचे, तर तसं. पण काय झालं की घाई गडबडीमुळे आम्हाला ते करायला जमलं नाही, त्याबद्दल सॉरी. पण तुमची इच्छा असेल की पुढच्या वर्षी ह्याच जोशामध्ये आणि आमची वेशभूषा सेम जसे आपले आदिवासी बांधव म्हणजे पूर्वी करायचे म्हणजे घालायचे, तसे जर तुम्हाला बघायचं असेल तर नक्की कमेंट्स करा. आणि सगळ्यांचं प्रेम आज बघितलं. खरंच मनापासून एवढे जण येऊन फोटो काढत होते, सेल्फी काढत होते, तारीफ करत होते. आणि ऐका ना, हे सांगा ना, म्हणजे जे लोक नाही का असं बोलायला येत नाही त्यांना बोलायचं असतं. तर मित्रांनो, अजून एक सिम्मीचं म्हणणं असं आहे, मी खूप असं म्हणजे अनुभव म्हणजे बघितलंय ज्यांना बोलायचंय पण ते विचार करतात की हे दोघे आमच्याशी बोलणार की नाही. तर असा प्लीज विचार करू नका. आम्ही जिथे पण दिसू तुम्ही बिंदास आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत तिथे थांबून तुमच्याशी गप्पा मारू, तुमच्याशी बोलू. तर बिंदास तुम्ही असा विचार करू नका की हे व्हिडिओज बनवतात यांचे फॉलोअर फॅमिली इतकी आहे तर हे बोलणार नाही. तर प्लीज असं काय विचार करू नका. तुम्ही बिंदास आम्हाला आवाज द्या, आम्ही हक्काने तुमच्या सोबत तिथे थांबून तुमच्याशी 2 शब्द बोलत बसू. जे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल आम्हाला नक्की सांगा. तुला काय आवडलं आज? म्हणजे मला आज डान्स वगैरे सगळं बघितलं मी केलं पण त्यांच्यासोबत. मला सिमीने खूप एन्जॉय केला, आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. पण एक खरंच मनापासून जे तुम्ही आम्हाला प्रेम दिलंय ना दोघांना, ते आम्ही कधीच विसरू शकत नाही. म्हणजे ह्यो आमचा एक यादगार दिवस असेल. म्हणजे 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन हा आमचा यादगार दिवस असेल. त्यामध्ये सगळे सहभागी म्हणजे जेवढे पण आले होते तेवढ्या बांधवांनी जे प्रेम दिलं ना, म्हणजे मनापासून. कारण फोटोजसाठी सगळे तिकडे धावपळ चालू होती, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. तर मित्रांनो प्लीज तुम्ही कुठेही मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी नक्की आम्ही थांबू आणि तुमच्याशी बोलू कधी पण. असा प्लीज विचार करू नका की आम्ही तुमच्याशी बोलणार नाही आवाज दिल्यानंतर. तुम्ही बिंदास आम्हाला आवाज द्या, आम्ही नक्की बोलू. आणि मनापासून खरंच थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. जय आदिवासी, जय आदिवासी, जय जोहार, जय जोहार, धन्यरंकारजी, धन्यरंकारजी. आणि हा मित्रांनो एक सांगायचं राहून गेलं, 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन हा आमच्या आदिवासी बांधवाने खूप उत्सवाने आणि खूप मोठ्या प्रमाणात आनंदाने साजरा केला. आणि आपल्या आदिवासी संस्कृतीबद्दल दादांना बोलायचंय, तर ते तुम्ही 2 शब्द ऐका त्यांचे. जय आदिवासी. जय आदिवासी. संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार 1994 सालापासून जागतिक आदिवासी दिन हा 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो आणि तो करण्यात यावा असं संयुक्त राष्ट्र संघाने सुचवलं गेलं. त्यानुसार जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट हा संपूर्ण भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. आज रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये जो आदिवासी समाज राहतो, जे बंधू भगिनी राहतात, तालुक्यामध्ये खूप मोठा समाज आहे आणि बहुसंख्येने आज हा 9 ऑगस्ट जो दिवस आहे, जो जागतिक आदिवासी दिन आहे, आज खूप मोठ्या प्रमाणात सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन आणि खूप छान आनंदाने आणि उत्साहामध्ये हा सण आज साजरा केला. आपले जे आद्य क्रांतिकारक आहेत, जननायक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, राया ठाकर
नाग्या महादू कातकरी ही जी नावं आहेत ही फार मोठी आणि थोर अशी समाजातील, ज्यांनी आदिवासी समाजाला खूप पुढे आणलं, खूप संघर्ष करून जल, जंगल आणि जमीन याचं संरक्षण केलं आणि त्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी आज ह्या आदिवासी लोक, आदिवासी समाज हा पुढे जात आहे आणि तो वारसा आपण प्रत्येकाने जपला पाहिजे. जंगल, जल आणि जमीन याचे आपण मूळ रहिवासी आहोत आणि ह्या देशाचे मूळ रहिवासी असल्या कारणाने आजही आपण ही संस्कृती जतन करतो. आजचा कार्यक्रम, आजचा जो सण आहे तो मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्याला परंपरा, चालीरीती, त्याच्यामध्ये गाणी आली, परंपरेनुसार असणारे नृत्य आलं, हे सगळं जगासमोर आणून आपण छान पद्धतीने या जगाला दाखवून देतो. ह्या आदिवासी समाजाची परंपरा दाखवून देतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण हा सण खूप छान साजरा केला. आज तालुक्यामध्ये नेरळ, कर्जत, कशेळे ह्या मार्गावर ज्या आदिवासी वाडे आहेत, ज्या तालुक्यात राहतात, ते सगळे समाज आज कशेळे या ठिकाणी एकत्र जमून खूप मोठ्या आनंदात, उत्सवात नृत्य, गायन करून हा सण खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला. आणि माझ्या सर्व आदिवासी बांधवांना, येणाऱ्या नवीन पिढीला, नवीन विद्यार्थ्यांना, तरुणांना हेच सांगणं असेल की ही परंपरा आपण जपली पाहिजे. आदिवासी टिकला तर हे जग टिकेल हे निश्चित आहे आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. जननायक बिरसा मुंडा की जय. राघोजी भांगरे की जय. हुतात्मा नाग्या महादू कातकरी की जय. राया ठाकर की जय. जय आदिवासी. जय आदिवासी.